वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आजच्या या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील पर्यावरणीय व्यवस्थापन या घटकावर प्रस्तावना कौशल्याचे सूक्ष्म अध्यापन पाठयोजना कशी काढायची ते आपण बघणार आहोत. सुरुवातीला छात्र अध्यापकाचे नाव लिहून घ्यायचे, शाळेचे नाव, कौशल्य आहे प्रस्तावना कौशल्य, वर्ग 9वी, विषय आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान, घटक आहे पर्यावरणीय व्यवस्थापन आणि पर्यावरणीय व्यवस्थापनामध्ये उपघटक आहे घनकचरा व्यवस्थापन. प्रस्तावना कौशल्यासाठी 5 ते 7 मिनिटे वेळ असतो. दिनांक तुम्ही लिहून घ्यायचे. प्रस्तावना कौशल्याचे सूक्ष्म अध्यापन पाठयोजना काढतेवेळी 3 कॉलम करून घ्यायचे. शिक्षक कृती, विद्यार्थी कृती आणि उपकौशल्य. इथे प्रश्नोत्तर पद्धतीचा उपयोग करून प्रस्तावना कौशल्याची पाठयोजना काढलेली आहे. म्हणून पहिला मुद्दा इथे येणार, शिक्षक विद्यार्थ्यांना पूर्वज्ञानावर आधारित प्रश्न विचारून पाठाची प्रस्तावना करतात. विद्यार्थी कृतीमध्ये येणार, विद्यार्थी अपेक्षित उत्तरे देतात आणि उपकौशल्यामध्ये येणार लक्षवेधक प्रारंभ. शिक्षकांनी इथे पहिला प्रश्न विचारलेला आहे, तुम्ही तुमचे घर व घराभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवता काय? विद्यार्थी उत्तर देणार, होय. उपकौशल्यामध्ये येणार पूर्वज्ञान जागृती. शिक्षक कृतीमध्ये दुसरा प्रश्न, आपल्या घरात रोज सकाळी झाडू मारल्यावर काय गोळा होते? तर विद्यार्थी उत्तर देणार, कचरा गोळा होतो. आणि उपकौशल्यामध्ये येणार कुतूहल निर्मिती. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये तिसरा प्रश्न, या कचऱ्यामध्ये कोणकोणत्या वस्तू असू शकतात? तर त्यांच्या घरी कचऱ्यामध्ये कोणकोणत्या वस्तू निघतात हे विद्यार्थी उत्तर देणार. विद्यार्थी असे उत्तर देऊ शकते की खराब झालेली फळे, भाजीपाल्याचा कचरा, कागद, प्लास्टिकच्या पिशव्या, काच इत्यादी वस्तू असू शकतात कचऱ्यामध्ये. आणि उपकौशल्यामध्ये येणार शृंखलाबद्धता. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये पुढचा प्रश्न, जर हा कचरा अनेक दिवस घरातच साठवून ठेवला तर काय होईल? विद्यार्थी उत्तर देणार, कचऱ्याला दुर्गंधी येईल, माशा, डास वाढून रोगराई पसरू शकते. उपकौशल्यामध्ये येणार समर्पक प्रश्नाची निवड आणि प्रस्तावनेची पाठ्यांशाशी सांगड. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये पुढचा प्रश्न, या टाकाऊ पदार्थांना शास्त्रीय भाषेत काय म्हणतात? तर इथे विद्यार्थी अपेक्षित असे उत्तर देणार, याला घनकचरा असे म्हणतात. आणि उपकौशल्यामध्ये येणार पाठ्यांशाचे महत्त्वकथन. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये पुढील मुद्दा, आपल्या परिसरात वाढणाऱ्या या घनकचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी हे तुम्हाला माहीत आहे काय? विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी विचार करतात. आणि उपकौशल्यामध्ये ना समस्यात्मक प्रश्न. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये अगदी शेवटचा मुद्दा, तर आज आपण पर्यावरणीय व्यवस्थापन यामध्ये घनकचरा व्यवस्थापन याविषयीचा सविस्तर अभ्यास करणार आहे. विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी ऐकतात आणि उपकौशल्यामध्ये येणार हेतुकथन आणि शीर्षक लेखन.